अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विशेष भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागाने 12 जानेवारी 2026 रोजी एका मोठ्या कारवाईत 64,91,000 रुपये किमतीची संशयास्पद सुपारी जप्त केली। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातून येणारे वाहन अडवून त्याची तपासणी करण्यात आली। या वाहनातून 350 पोती सुपारीची वाहतूक केली जात होती। या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 64,91,970 रुपये इतकी आहे। सदर सुपारी ही तुटलेली, खराब झालेली असून ती प्रथम दर्शनी निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय आहे। सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ नये या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे। अन्न सुरक्षा व मानदे कायदा अन्वये हा माल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासन सोलापूर सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या समवेत अन्न सुरक्षा अधिकारी कीर्ती देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षणार्थी उत्कर्षा एखंडे यांनी केली। जप्त केलेल्या सुपारीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्यानुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येणार आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या भेसळी विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।